पुणे शहरातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळावरील भोंग्यांचे पोलिसांकडून होणार सर्वेक्षण। पुणे राज्यातील महायुती सरकारने प्रार्थनास्थळावरील भोंग्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे। रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत भोंगे बंद असले पाहिजेत, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे। भाजप आमदार देवयानी फरांडे यांनी विधानसभेत मंगळवारी दिनांक 11 लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय उपस्थित केला होता। त्यावर दिलेल्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली। दरम्यान आता पुणे शहरातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळावरील भोंग्यांचे पोलिसांकडून सर्वेक्षण केले जाणार आहे। प्रार्थनास्थळावरील भोंग्यांसाठी परवानगी घेतली आहे का? भोंग्यामुळे ध्वनी प्रदूषणाच्या नियमाचे उल्लंघन होते का? याची पोलिसांकडून प्रत्येक प्रार्थनास्थळांना भेट देऊन पाहणी करण्यात येणार आहे। सद्यस्थितीला शहरातील विविध प्रार्थनास्थळावर 1880 भोंगे असल्याची नोंद पोलिसांकडे आहे। त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवार दिनांक 12 पुण्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना आपल्या हद्दीतील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळावरील अधिकृत आणि अनधिकृत भोंग्यांची माहिती घेण्यास सांगितले आहे। पोलिसांच्या अहवालानुसार सद्यस्थितीत पुणे शहरातील अंदाजे 1830 भोंगे विविध प्रार्थनास्थळावर आहेत। पुणे शहरामध्ये सर्वसाधारण 1000 मंदिरे, 130 चर्च, 200 बौद्ध विहार, 300 मशीद, 150 दर्गा आणि 50 मदरसे या ठिकाणी भोंगे असल्याचे रेकॉर्ड पोलिसांकडे आहे। राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार दिवसा 55 डेसिबल तर संध्याकाळी 45 डेसिबल आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। तसेच रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत भोंगे बंद ठेवले जाणार आहेत। तसेच ज्या प्रार्थनास्थळावर निर्धारित केलेल्या वेळेत भोंगे वाजवायचे असतील तर त्यांना पोलिसांकडून परवानगी देखील घ्यावी लागणार आहे।